कसे हे जे माझे कर्मचारी आहेत हे गेल्या 3 ते 4 वर्षापासून इथं काम करतात। एकदम नित्य नियमाने सकाळची शिफ्ट करतात, दुपारची शिफ्ट करतात। पण आता ह्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये ह्या कंत्राटरनी काय केलेलं आहे की यांचे अचानक यांना कुठलीही सूचना न देता प्रत्येकाचा पगार तो कोणा 5,000 कापले, कोणा 7,000 कापले, कोणा 8,000 कापले। यांना कुठलीही सूचना दिली नाही। मग त्यांनी आमच्याकडे धाव घेतली। मग त्याच्यानंतर मी पत्रव्यवहार केला परिवहन द्वासे साहेबांना की बाबा यांचे पगार का कापले। एक आठवडा दिला होता किंवा एक आठवड्यामध्ये मनसे युनियन कर्मचारी आणि तुमच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशी बैठक लावा, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची बैठक लावली नाही। म्हणून आम्ही एक आठवड्याची वाट पाहिली। एक आठवड्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळे कर्मचारी जे ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहेत, हे सामूहिक सुट्टीवर आज गेलेले आहेत। पण आजपर्यंत अधिकारी येतात म्हणजे स्पष्ट बोला की अधिकाऱ्यांचा अंकुश या कॉन्ट्रॅक्टरकडे राहिला नाही की कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही। मग एवढी मजुरी आहे। मी तर तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना सांगतोय की हा हरामखोर जो बरकतचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काळी यादीत टाका। 7 महिने झाले ह्या माझ्या कर्मचाऱ्याचे PF टाकला नाही, पगार वेळेवर मिळत नाही। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपणही आयुक्त साहेबांना सांगा की या गोरगरीब जनतेला आला 18 आणि 20 हजारात काय मिळतंय। जर मिळालं नाही तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल आणि ह्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला ह्या बस डेपोमध्ये घुसू सुद्धा देणार नाही।